कोकण रेल्वेने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या निर्णयामुळे अनेक प्रवाशांचे धाबे देखील दणाणताना पाहायला मिळणार आहे. कारण जर पाहिलं तर कोकण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की ज्यामध्ये एक ऑपरेशन फुकट्या असं नावाचं एक तीव्र असं एक तिकीट तपासणी जे आहे ते सुरू करताना पाहायला मिळेल. त्यामुळे विना तिकीट जे आहे ते प्रवासी करणारे जे प्रवासी आहेत त्यांना मात्र ह्याचा फटका मोठ्या प्रमाणावरती बसणार. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेनुसार जर पाहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये 1014 विशेष मोहिमेमध्ये 44,736 विना तिकीट प्रवास केलेले हे प्रवासी आहेत ते मात्र सापडलेले पाहायला मिळेल. त्यामुळे दंडापोटी जर पाहिलं तर जवळपास 2.53 कोटी आतापर्यंत ही वसुली जी आहे ती मात्र करताना पाहायला मिळते. मात्र त्यामुळे अनेक नागरिक आहेत ते मात्र प्रवासी आहेत ते मात्र त्यांचे फुकट प्रवास जे करणार आहेत त्यांना मात्र ह्याचे फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत एकूण मोहिमेचा विचार जर करता 4,13,000 प्रवाशांकडून जवळपास 22.81 कोटी रुपयाचा दंड जो आहे तो मात्र या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. त्यामुळे जे प्रवासी जे आहेत ते मोफत प्रवास करणारे आहेत रेल्वेने त्यांना जो मात्र मोठा जो फटका आहे तो मात्र कोकण रेल्वेकडून मात्र बसताना पाहायला मिळणार आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.